नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। कुठलाही मसाला न वापरता टिफिनसाठी अगदी 5 मिनिटात होईल अशा 3 प्रकारच्या भाज्या मी बनवून दाखवणार आहे। सुरुवातीला मी कोबीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेलामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान गरम झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीचे काप मी घालून घेणार आहे। आता हे लवंगी हिरवी मिरची आहे, त्याच्यामुळे मी 2च हिरव्या मिरच्या घेतल्या, जास्त तिखट होऊ नये म्हणून। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने मी घातली आहे। आता यामध्ये 1 चमचा मी जिरे घालून घेतले आणि 1 चिमूटभर हिंग घालून घेतले, अर्धा चमचा साधारणतः। आणि यानंतर अर्धा चमचा हळद पावडर मी 1 चमचा घालून घेतला। हे बघा या पद्धतीने। आता यामध्ये मी फ्रोझन वाटाणे घातले। तुमच्याकडे जर फ्रेश वाटाणे असेल तर ते घातले तरी चालेल। अर्धी वाटी साधारणतः मी वाटाणे घालून घेतले आणि आता हे मस्त मी मिक्स करून घेते। 1-2 मिनिटासाठी छान अशी वाफ देऊन घेते। वाफ का द्यायची आहे, कारण जे वाटाणे मी टाकले ते फुटून बाहेर उडतात इकडे तिकडे, म्हणून मी झाकण ठेवलं आणि 1-2 मिनिटासाठी वाफ दिली। आणि आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कोबी घालून घेते। हे बघ, अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते। कोबी स्वच्छ धुवून घेतलाय, कापून घेतलाय। आता कोबीलाही पाणी सुटतं, त्याच्यामुळे यामध्ये पाणी जास्त घालायची गरज पडत नाही। चवीनुसार मीठ मी घातले आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। बघू शकता, फार बारीक मी कोबी कापला नाही आहे, अगदी थोडासा जाड असा राहील असंच कापून घेतलाय चाकूच्या साहाय्याने। आता मी यामध्ये लसूण वरतून घातलाय। लसूण बारीक चिरून घेतला होता, म्हणजे लसणाचा फ्लेवर त्याला यावा म्हणून मी नंतर घातलाय, फोडणीत न घालता वरतून मी लसूण घातलाय। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। हे बघा या पद्धतीने कोबीला पाणी सुटायला लागलंय। आता यामध्ये झाकण मी ठेवले 1-2 मिनिटासाठी। झाकण काढून झाल्यानंतर साधारणतः 50% भाजी शिजली गेली आहे। आता यामध्ये मी वरतून टोमॅटो टाकणार आहे, कारण टोमॅटो पटकन शिजतो आणि टोमॅटोचा जो कलर आहे तो भाजीला येऊ नये म्हणून मी टोमॅटो उशिरा घालून घेतलाय। वरतून टोमॅटो घातलाय आणि अर्धी वाटी साधारणतः पाणी घातले आणि आता हे 2 मिनिटासाठी मी शिजवून घेणार आहे, म्हणजे टोमॅटोचा जो कलर आहे तो भाजीला येत नाही आणि भाजी पिवळी अशी व्यवस्थित राहते। आणि आता मी वरतून कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता हे मस्तपैकी आपली कोबीची भाजी तयार झाली आहे। टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता, अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली ही कोबीची भाजी तयार झाली आहे। टिफिनसाठी कुठलाही मसाला न घालता ही भाजी बनते। आता आपण दुसरी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले, 1 चमचा साधारणतः मी तेल घातले। नंतर यामध्ये मी मोहरी घालून घेतली आहे। हे बघा, मोहरी साधारणतः 1 चमचा मी घालून घेतली। मोहरी छान गरम झाली की यामध्ये आता आपण जिरे घालून घेतोय, तोही 1 चमचा मी घालून घेते। जिरे छान अशी मोहरी झाल्यानंतर वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट मी यामध्ये घालून घेते। आता ही मी मूग डाळ भिजवून घेतली होती, साधारणतः 4 तास आधी मी भिजवून घेतली होती। अर्धी वाटी मूग डाळ आहे, ही भिजवून घेतली होती, त्यामुळे ती पटकन शिजते, आपल्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही। 10 मिनिटात ही भाजी तयार होते। हळद पावडर मी घालून घेतली। आता ही मूग डाळ जी भिजवून घेतली होती ही मी व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घेते। 1-2 मिनिटासाठी मी फ्राय करून घेते। आता बारीक चिरून घेतलेली कांद्याची जी पात आहे ती मी स्वच्छ धुवून कापून घेतली होती, तीही मी यामध्ये घालून घेते। आता हे संपूर्ण मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। आणि आता हे बघू शकता तुम्ही, चवीनुसार मीठ मी घालून घेतलंय आणि भरपूर पाणी न घालता याला पाणी सुटलं आहे आणि मुगाची डाळही व्यवस्थित भिजली आहे आणि त्यामुळे याला पाणी न घालता झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे। कांद्याची पात आहे त्याच्यामुळे ती पटकन शिजते आणि मुगाची डाळ 4 तास भिजलेली होती त्याच्यामुळे तीही व्यवस्थित शिजते। कांद्याच्या पातेला थोडंसं पाणी सुटलं होतं, त्यामुळे त्याच पाण्याने व्यवस्थित शिजली जाते। अशा पद्धतीने मूग डाळ घालून कांद्याची पात आपली तयार झाली आहे। आता आपण गवारची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मी हिरवी मिरची घेतली आहे। आता लसूण घेतले, 4 ते 5 पाकळ्या घेतल्या। आता हे मी थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये, फार बारीक नाही, अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता फोडणीची तयारी करू, त्यासाठी मी कढईत तेल घालून घेतले। तेल 1 चमचा साधारणतः तेल मी घालून घेतले। आता ह्याचमध्ये मी मोहरी घालणार आहे,
आणि मोहरी छान तडतडू द्यायची. कुठली फोडणी करायची असली तर मोहरी ही तडतडू द्यायची, फुटू द्यायची, म्हणजे छान फोडणी बसली की टेस्ट जरा छान येते. आता ही वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट मी यामध्ये घालून घेतली. आता जिरे नंतर घातलेत, म्हणजे ते जळू नये म्हणून नंतर जिरे घालायचे. मोहरी सर्वात आधी घालायची. आणि आता हळद पावडर मी यामध्ये घालून घेतली आहे. हे बघा या पद्धतीने 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट होती ती 2 मिनिटासाठी तेलात व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची. फ्राय झाल्यानंतर चवीनुसार फोडणीतच मी मीठ घालून घेतलं. आता यामध्ये आपण जे काही गवार निवडून घेतली होती बारीक, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता ती ओली असतानाच मी यामध्ये घालून घेते आहे. हे बघा या पद्धतीने स्वच्छ पाण्याने आपण जी गवार धुवून घेतली होती ती घालून घेते. आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला लागतं ह्या भाजीला शिजायला. आणि वाफेवरती एकदम मंद आचेवरती ही गवारची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. एकदा अर्धी वाटी मी पाणी घालून घेतले, अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घेतले. आता ही फक्त आपण वाफेवर मंद आचेवर शिजवून घेणार आहोत ही भाजी. हे बघा आता मी झाकण ठेवून दिलं आहे 10 मिनिटासाठी. अगदी मंद आचेवर ही व्यवस्थित शिजून झाली आहे. तुम्ही बघू शकता वाफेवर इतकी छान शिजते आणि टेस्टलाही खूप सुंदर लागते. अशी ही गवारची भाजी आपली तयार झाली. आता यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते. फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी वरतून टाकून घेतली आहे. आणि आपली ही गवारची भाजी तयार झाली आहे. तुम्ही टिफिनसाठी या 3 प्रकारच्या भाज्या बनवू शकता. कोबी, कांद्याची पात आणि गवार. कुठलाही मसाला न वापरता ही भाजी बनवता येतात. तुम्हाला या 3 प्रकारच्या भाज्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी एकदा टिफिनसाठी अगदी 10 मिनिटात घाईच्या गडबडीच्या काळात नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि अशाच छान रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि टिफिनसाठी अजून रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.